गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? संडे आहे आणि सकाळचे वाजतायत 11:30. तर खूप असं लेझी डे झाला आहे आणि मला असं वाटलं की चला संडे आहे तर आपलं मॉर्निंग रुटीन पण शूट करूया सगळं. तर असंच रँडमली हा व्हिडिओ शूट करते. आता जस्ट हेअर वॉश करून आले आणि संडे आहे तर पहिलं थोडं स्किन प्रिपरेशन पण स्किप नाही करू शकत. तर पहिलं स्किन प्रिपरेशन करून घेऊया आणि पुढे स्किन प्रिपरेशन इन द सेन्स फक्त थोडंसं सकाळी घरी असल्यामुळे फक्त एक जस्ट लाईट मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. कारण का बरेचसे लोक ही अशी चुकी करतात की जर तुम्ही घरी आहात तर स्किन केअर स्किप वगैरे काही करू नका. ठीक आहे, तर स्किन केअर करून घेऊया. तर हा माझा डे टू डे रेग्युलर स्किन प्रिपरेशनसाठी मॉइश्चरायझर. जसं मी सांगितलं, गार्नियर हॅज ऑल माय हार्ट्स. मी गार्नियरचं फक्त एक अप्लाय करते. बघा, नवीन लॉन्च आहे गार्नियर मॉइश्चरायझर. तर मी हे अप्लाय करते गार्नियरचं मॉइश्चरायझर आता. इवन जरी तुम्ही संडे आहे घरी जरी असाल तरी स्किनची केअर मस्ट आहे. तुमचा संडे कसा जातोय? सकाळचं मॉर्निंग संडेला तुम्ही सुद्धा माझ्यासारखं उशिराने उठता का? म्हणजे आता जवळजवळ 11:30 वाजलेत आणि माझी सकाळ आत्ता झाली आहे. तर तुम्ही सुद्धा संडेच्या दिवशी असा विचार करता का माझ्यासारखा की अरे एकच दिवस असतो संडेचा सुट्टी, म्हणजे मला 2 दिवस सुट्टी असते पण जनरली लोकांचं ज्यांना फक्त संडे ऑफ आहे तर की एकच संडे भेटला आहे तर थोडा आराम करूया, उशिराने उठूया. मला अजूनही समजत नाही की सकाळी सकाळी संडेला काही लोक जे ॲक्टिव्हिटी करतात, पैसा तुम कैसे कर लेते हो सब. तर आपल्याला तर बाई नाही होणार एवढा सकाळी संडेला. ते एक माइंडमध्येच असतं ना की अरे संडे आहे, सकाळी सकाळी काय उठायचं, आरामात उठूया, मग आरामात उठून नंतर सगळं आवरूया. माझं सुद्धा असंच होतं, तुमचं सुद्धा असंच होत असेल ना? मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. किचनमध्ये जाऊया, बघूया मम्मी काय बनवते सकाळी सकाळी नाश्त्यासाठी. आणि ओ माय गॉड, बघा काय बनतंय स्पेशल. माझे आवडती डिश आहे ही, घावणे. ओ वाव, त्याला बोलतात घावणे. तर सकाळी सकाळी घावणे बनतायत नाश्त्यासाठी. ओ वाव, किती सॉफ्ट झालेत ना हे सगळे असे. गाईस, तुम्ही सुद्धा जर घावणे वगैरे खात असाल संडेच्या दिवशी, जनरली कोकणी आणि मालवणी लोकांच्या घरी सकाळी नाश्ता हाच असतो है ना मम्मी? अगोदर लोक बोलायची शेराचे घावणे 16. या मम्मी आणि तिच्या मनी काही संपणार नाहीयेत. तर चला शेराचे घावणे 16. शेराचे म्हणजे शेराचे माप असतं ना एवढं त्याचं. अच्छा, 1 किलोचं माप. हा 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 हा, जे गावी भेटत ते आहे ना. हा, मग त्याचं काय? चळा आणि शेराचे घावणे 16. चळा, हा म्हणजे आपण हे टाकतो ना असं, आवाज येतो ना असं, त्याला बोलतात चळा आणि शेराचे घावणे 16. ग्रेट आहेत ना, जुनी लोक किती ग्रेट होते. तर चला नाश्ता करूया मस्तपैकी. गरम गरम चहा आणि घावणी खाऊया सकाळी सकाळी. आणि बघितलं जात आहे सकाळी सकाळी दिंडी. म्हणजे सध्या माहिती आहे सगळ्यांना की वारी चालू आहे आणि आपण वारीला जाऊ शकत नाही आहे. तर आमचं डेली असं असतं की एक एपिसोड बघायचा आहे, वारी कुठे आली आहे, काय करतायत वारीमध्ये, काय सध्याचं तिकडचं माहोल कसं आहे. वारीला जरी जाता नाही आलं तरी असं टी व्हीमध्ये वारी बघायची, एन्जॉय करायचं. ते म्हणजे असं वाटतं ना की आपण सुद्धा त्या वारीमधलाच एक भाग होतोय. तर चला तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया. नाश्ता सुद्धा आलाय. तो बघा, गरम गरम घावणे आणि चहा. वाव, सॉर्टेड आहे सकाळचा नाश्ता. आणि अशी सकाळ संडेची नेहमी हवी. चला या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला. बघूया मम्मानं कसं बनवली आहेत घावणे. वाव, किती सॉफ्ट दिसत आहेत. ओ वाव, आय थिंक सो मी पहिला एकदा माझ्या चॅनलवरती ह्याची रेसिपीसुद्धा पोस्ट केलेली की मम्मीने कसं घावणे बनवलेत. चला टेस्ट करूया घावणे. वाव, गरम गरम घावणे आणि गरम गरम चहा.
एक नंबर सॉर्टेड आहे. सकाळचा नाश्ता आणि इतकं छान बनवलं आहे मम्मीने. आणि दुपारी मी तिला आवर्जून सांगितलं की बराच टायमिंग नंतर असं नॉनव्हेज वगैरेचा काहीतरी बेत कर. संडे आहे बाई. तर तुमचासुद्धा संडे कसा चालला आहे, तुम्हीसुद्धा तुमचा संडे एन्जॉय करा आणि मला नक्की कळवा की तुम्ही कसा संडे एन्जॉय करतायत. तर चलो, आजचा हा छोटासा व्लॉग इथे संपवते आहे. जर तुम्हाला पण व्लॉग आवडत असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, ही घावण्याची रेसिपी मी माझ्या पूर्वीसुद्धा माझ्या चॅनलवरती पोस्ट केली आहे, तीसुद्धा एकदा बघून घ्या. थँक्यू.